जय गजानन मंडळी, आपण या मालिकेच्या माध्यमातून गजानन महाराजाच्या चरित्राविषयी, शेगाव संस्थानविषयी आणि भक्ती मार्गाविषयी माहिती या चॅनलच्या माध्यमातून घेत आहोत. गजानन महाराज शेगावात आले तेव्हा ते एक छोटंसं गाव होतं, परंतु आता त्या गावाची ओळख ही तीर्थक्षेत्र म्हणून झालेली आहे. इतर गावासारखंच ते सामान्य असलेलं गाव, ना प्रसिद्धी, ना संपत्ती, ना मोठी कुठली तरी धार्मिक ओळख, असं त्या शेगावमध्ये काहीही नव्हतं. मात्र त्या ठिकाणी आल्याच्या नंतर ज्या वेळेस गजानन महाराज हे पहिल्यांदा प्रकट झाले, तर प्रकट झाल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी महाराजांनी ना कुठलं मंदिर बांधलं, ना कुठला मठ उभारला, ना कुठली धार्मिक संस्था सुरू केली. ते राहिले गावात, राहिले शेतात, राहिले झाडाखाली, राहिले नदीच्या काठावर, राहिले किंवा बऱ्याचदा असं व्हायचं की गजानन महाराज एका ठिकाणी स्थिर राहत नव्हते आणि ते पूर्णपणे विरक्त होते. त्यांना कुठल्याच गोष्टीची आसक्ती नव्हती. मनात आलं तर जेवण करायचे, मनातून गेलं तर एखाद्याला प्रताडितसुद्धा करायचे किंवा मग आपल्या भक्तालासुद्धा ते बऱ्याचदा प्रताडित करायचे, मारायचे आणि मग ते आपला महाराजांचा आशीर्वाद समजून त्याला मोठ्या मनानं ते स्वीकारायचे. मग महाराजांनी कुठलंही मंदिर बांधलं नाही, ते झाडाखाली राहिले, स्मशानात राहिले, कधी गावाच्या कडेला राहिले. मग प्रश्न असा पडतो की असं असताना मग शेगाव हे तीर्थ कसं बनलं? तर तीर्थ कसं बनलं, तर या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे की कारण महाराजांनी जागा पवित्र केली नाही, तर माणूस बदलण्याचा प्रयत्न केला. आणि दारू सोडणारे लोक, अहंकार कमी होणारी मने आणि एकमेकाकडे माणूस म्हणून पाहणारी दृष्टी हीच खरी तीर्थयात्रा होती, असं मानण्याचा एक प्रघात आहे. आणि मग तीर्थ म्हणजे नेमकं काय, तर आपण समजतो की तीर्थ म्हणजे एक जागा किंवा तीर्थ म्हणजे एखादी प्रसादाची जागा. तर संत परंपरेमध्ये तीर्थ म्हणजेच परिवर्तन. तीर्थ या शब्दालाच परिवर्तन या अर्थानं वापरलेलं आहे. आणि परिवर्तन हे कुठल्याही समाजामध्ये होत नसतं, तर परिवर्तन हे स्वतःमध्ये होत असतं पहिल्यांदा. त्याच्यानंतर मग हळूहळू आपला कुटुंब, आपला समाज बदलत असतो. आणि मग जिथे माणूस आपला स्वतःचा अहंकार त्यागतो, तर तिथे तो बदलतो आणि तिथूनच खरी तीर्थाटनाची सुरुवात होत असते. मात्र आजकाल आपण बरेच धार्मिक कार्यक्रम करतो, धार्मिक विधी करतो, मग ते चुकीचे आहेत, बरोबर आहेत, याबद्दलची आपण कुठेच चिकित्सा किंवा पाहणी पडताळणी करत नाही. बऱ्याचदा आपण उपवास करतो, मग ते नेमके कशासाठी करतो? देवाला फसवण्यासाठी करतो की स्वतःला फसवतो आहोत, याचा आपण कधीच विचार करत नाही. मग याला धार्मिकता म्हणायची का? यावर्षी श्रावण महिन्यामध्ये बरीच कावड मंडळं निघाली, कावड मंडळं डीजेच्या तालावर निघाली. नवरात्रामध्ये काय सुरू असतं हे वेगळं सांगायची गरज नाही. लग्नाच्या कार्यक्रमामध्ये एकीकडे लग्नाला आपण आपला धार्मिक किंवा सामाजिक संस्कार मानत असताना त्या संस्कारामध्ये तो कुठल्या अंगाने नेमका संस्कार आहे याचा आपण कधी विचार करत नाही. किंवा बऱ्याचदा असंही होतं की आपण देव आणि धर्माच्या नावाखाली बऱ्याचदा नुसता धार्मिकतेचा उत्सव साजरा करतो किंवा त्याचा बाजार भरवतो. मात्र जी समाजामध्ये त्या माध्यमातून धार्मिक मूल्य रुजायला पाहिजे, नैतिक मूल्य रुजायला पाहिजे, सामाजिक मूल्य रुजायला पाहिजे, तर ती रुजताना दिसत नाही. बऱ्याचदा असे धार्मिक विधी असतात, गणेशोत्सवाचा कार्यक्रम असतो, तिथे नेमकं काय डीजे आणि इतर गोष्टींचं काय सुरू असतं हे वेगळं सांगायची गरज नाही. मग याला आपण आपली धार्मिकता म्हणायची का? दुसरीकडे नवरात्राचं उदाहरण आपण बघितलं, त्याच्यानंतर बऱ्याच अशा गोष्टी